15 मिनिटांमध्ये मला जेवढं जमेल तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करेल, कारण की कदाचित शेवटचा पर्याय आता हिंदूंना जागा करण्यासाठी आपले शब्द महत्वाचे. त्यामुळं असं हिंदू संमेलनात प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरोशहरी हे होत चालले. त्याच्या मागचं कारण आहे की अरे झोपलेल्या हिंदू भावांनो जागे व्हा. तुमच्या मुलींना आया बहिणींना लव जिहाद सारख्या जाळ्यामध्ये फसवलं जात आहे आणि त्यांचं धर्मांतरण करून कालपर्यंत तुमच्या घरात असलेली तुमची मुलगी छकुली, तुमची गुड्डी आज एका जिहाद्याची शबनम आणि जोया नावाने बनून फिरलेली आहे. ए छकुली, ए गुड्डी, ए बाळा, ओढणी घे ना, कुंकू लाव ना, देवाला हात जोड ना. नाही, मला हे नाही आवडत. आई बाबांनो, तुम्ही माझ्यावरती बंधनं का आणतायत? जबरदस्तीने हे ओढणी का घ्यायला लावतायत? हे आपण ऐकले आणि पाहिलंय. पण ज्यावेळेस हीच आपल्या घरातली लाडकी छकुली, गुड्डी, हे आपलं लेकरू जेव्हा एखाद्या जिहाद्याच्या जाळ्यामध्ये अडकल्यानंतर हीच आपली छकुली 5 वेळा त्या घरामध्ये त्या परिवारामध्ये, समजलं? हीच लाडाची गुड्डी जिला ओढणी घ्यायला सांगितलेलं आता कायमचा दिवस रात्र फक्त काळ्या रंगाचा कपडा घालून फिरते. मी खरं बोलतोय की खोटं? बरोबर बोलतोय. या गोष्टीचं मूळ कारण आहे की आम्ही आमच्या मुलांचे लाड केले, पण लाड करता करता धर्म समजावला नाही. आणि धर्म समजावला नाही म्हणून माझ्या घरातली आई जगदंबा भवानी माता, दुर्गा माता, नवरागिणी तिच्या रूपातून एक मुलगी जन्माला नाही आली, तर एक छकुली आणि गुड्डी आली. आणि छकुली आणि गुड्डीने आयुष्यभर घराला सांभाळलं नाही, तर फक्त आणि फक्त हिंदू धर्माला संपवण्याचं काम केलं आमच्याच घरातल्या लेकीने. कारण की आई बापाने लाड पुरवले पण संस्कार नाही दिले. जाऊन द्यावं, आपण गरिबीचे दिवस पाहिलेत. आपले लेकरं कशाला बघतील? त्यामुळे तो ड्रेस घेऊन द्या. अहो, आपण गरिबीमध्ये कपडे नाही घातले, जाऊन द्या मुलांना चांगले कपडे देऊया. अहो, आपल्या जमान्यात मोबाईल नव्हता, आपल्या मुलांना मोबाईल घेऊन देऊया. त्याचा परिणाम काय झालं? आपली मुलं धर्मापासून वंचित राहिली. आपल्या मुली धर्मसंस्कार नाही मिळाला, त्यामुळे आपल्या मुली लव जिहाद सारख्या जाळ्यात अडकली. खरं तर एक शब्द मला बोलावा लागेल, थेंबे थेंबे तळे साचे. 108 मण्यांची माळा, हे अनेक उदाहरण आपल्या समोर दिसतंय. मी खरंच आज ह्या आयोजकांचे आभार मानतो की ज्या पद्धतीने ह्या लोकांनी एकजुटीने येऊन हा जो धर्म जागृतीचा कार्यक्रम ठेवलेला, हिंदू समुदायाला एकजूट आणण्याचं इथे काम केलेलं आहे. त्यामुळे सर्व माझ्या हिंदू बांधवांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही जे उचललेलं पाऊल कधी व्यर्थ जाणार नाही. साक्षात भगवंत तुम्हाला आशीर्वाद देतो, साक्षात साधू संत तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या कार्याला यश मिळणार आणि पुन्हा एकदा भिवंडीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत राहणार. कारण की धर्माची सुरक्षा याचं पहिलं पाऊल या भिवंडीमधून झालं असेल. तुम्हाला याचा इतिहास माहिती असेल. भिवंडीकरांना तुम्ही हारला नाहीत आणि हारणारही नाहीये. अनेक प्रयत्न झाला भिवंडीच्या माध्यमातून या देशाला संपवण्यासाठी. भिवंडीचा इतिहास मागील पाहिला तर वेगळा आणि आज पाहिला तर परिस्थिती वेगळी आहे. कारण की हिंदू एकजूट नाही, हिंदू एकमेकांशी बोलायला तयार नाहीये. हिंदूंना बोलावं लागेल तर रोज बोलतात. त्यांची रोज प्लॅनिंग चालते, पोट भरण्यासाठी सुद्धा, पैसे कमवण्यासाठी सुद्धा, बंगला गाडी घेण्यासाठी सुद्धा. पण सोबत या हिंदू धर्माला संपवून आपलं अस्तित्व कसं निर्माण करायचं हे दिवस रात्र प्लॅनिंग करतात आणि आज ते सक्सेस आहेत. आणि आमचा हिंदू, काही लोकांचे बंगलेत, काही लोकांच्या गाड्या आहेत आणि काही लोक अजूनही घाबरून राहत आहेत. सर्व काय असून सुद्धा आज खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये जर पाहिलं, हाच नाही परिसर हो, महाराष्ट्रात, भारतात प्रत्येक ठिकाणी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात आहेत. कोणामुळे? आपण सर्व एकजूट नाहीये. त्यामुळे विचार करा, आज मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी बेकायदेशीर पद्धतीने राहत आहेत. कोणामुळे? आम्ही 7-12च्या एका तुकड्यासाठी भांडतोय, पण हा घुसखोर बांगलादेशी मोठ्या प्रमाणात वाढलाय. आम्ही कधीच एकजुटीने बोलत नाही की अरे बाबांनो, ह्याच्याकडे काहीच ओळखपत्र नाही, आज नाही तर उद्या आपल्या कुटुंबाला भविष्यात भारी पडणार आहे. पण आम्ही आजही 7-12साठी भांडण करतोय. पण या घुसखोर बांगलादेशी विरोधात आम्ही गावकरी, आम्ही सगळे एकजूट होऊन स्थानिक पोलीस स्टेशनला, स्थानिक तहसील कार्यालयाला जाऊन बोलायला तयार नाहीयेत.
मला एक गोष्ट अभिमानाची कळाली की आपल्या ह्या भिवंडी शहरामध्ये, या तालुक्यामध्ये, गावामधून लव्ह जिहादच्या घटना मोठ्या घडत नाहीयेत का? घडतात. लव्ह जिहादच्या घटना घडतात तिथे. भयंकर आहे ना लव्ह जिहादचा घटना. तुमच्या समोर बोलणारा हा एक सामान्य व्यक्ती गेली अनेक लव्ह जिहाद सारख्या ह्या विषयावरती लढतोय. प्रचार करण्याची माझी एवढी लायकी नाही ह्या शब्दाचा मी वापर करू शकतो, फक्त लढतोय. कारण की प्रत्येक लव्ह जिहादच्या विषयामध्ये आमच्या समोर आमची एखादी बहीण त्या जाळ्यात अडकून तिचा मृत्यू झालेला असतो किंवा तिचं धर्मांतरण झालेलं असतं आणि आम्ही फक्त तिच्याबद्दल चर्चा करत असतो. पण हे जर का आपण सगळ्यांनी एकजुटीने मिळून धर्म संस्कृतीसाठी लव्ह जिहादच्या विरोधात लढलो ना, तर आमची एकही बहीण त्यांच्या जाळ्यात अडकणार नाही. पण ज्या क्षमा असावी, व्यासपीठाचं थोडं मान सन्मान ठेवून शब्दाची मी सांभाळ करून सांगतो की ज्या गद्दारांनी आमच्या बहिणीकडे वाईट नजरेकडे बघून पाहिलंय, त्या गद्दाराला, त्या जिहाद्याला तिथेच त्याची जागा दाखवली झाली. पण आमचा समाज एकजूट होत नाहीये. आजही एका गोष्टीचं दुःख वाटतं की हिंदू समाज म्हणजे का झोपलाय, कशासाठी झोपलाय, का झोपेचं ढोंग करतोय, सोंग करतोय, हे अजूनही कोणाला कळेना. कारण की अनेक वर्षापासूनचा इतिहास आहे की काही ठराविक लोक धर्मासाठी लढतात, बोलतात, आणि आपलेच लोक जेव्हा बोलतात ना की ह्याला काही काम धंदे नाहीयेत, तेव्हा त्या व्यक्तीला मन दुखतं की अरे बाबांनो, मी माझ्या कुटुंबासाठी, घरासाठी नाही लढत, नाही बोलत आहे, तर मी तुझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी लढतोय आणि बोलतोय. पण आज जर तू माझ्या खांद्यावरती हात न ठेवता माझा हात खेचत असेल ना, तर आज माझंही घर जाईल आणि उद्या तुझंही घर जाईल. आज सर्वांनी गोष्ट पाहिली असेल, एकदम वेल प्लॅनिंग मधून त्यांचा तो ठेलेवाला, तो फेरीवाला, तो केळीवाला, तो भाजीवाला, तो चिकनवाला, तो सलूनवाला, तो मेहंदीवाला, तो जिमवाला, हे सगळे वाला 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 करून आज आपल्या परिसराच्या आसपास घुमतायत, फिरतायत आणि आपल्यावरती नजर ठेवू नये. तुम्हाला वाटत असेल की अरे आज एवढ्या लोकांसमोर या व्यासपीठावर लोक धर्माची वार्ता करतायत, नाही, तुम्ही आम्हाला कधी रस्त्यावरती सोडून बघा. आम्ही ह्याच अभिमानाने आणि गर्वाने धर्माबद्दल चर्चा करू, अभियान करू आणि धर्मरक्षणासाठी प्रत्येक हिंदूंना जागा करण्याची ताकद ठेवू. फक्त आमचं मन खचलंय कुठे माहितीये की आमच्या समोर बसले आमचा हिंदू बांधव, माझी माय बहीण, माझे काका, माझे मामा, माझी आत्या, माझे चुलत भाऊ, सगळेजण हिंदू म्हणून एकजूट व्हायला तयार नाहीयेत. आणि हे भविष्यात संकट होणार आहे. आजच्या काही वर्षापूर्वी याच भिवंडीमध्ये माझ्या पोलीस बांधवांची हत्या करण्यात आलेली, त्यांना मारण्यात आलेले. खरं बोलतोय की खोटं बोलतोय? अहो, इथून काही मिनिटाच्या अंतरावरती पालघरमध्ये माझ्या साधू संतांची हत्या करण्यात आलेली. खरं बोलतोय की खोटं बोलतोय? तिथून थोडा पुढे गेलो की तिथं मीरा भाईंदर मध्ये पोलिसांच्या अंगावरती गरम उकळतं पाणी टाकण्यात आलं होतं. खरं बोलतोय की खोटं बोलतोय? अहो, ह्याच भिवंडीमध्ये असंख्य हिंदूंची हत्या करण्यात आली होती. ह्याच भिवंडीमध्ये गणपती बाप्पाच्या अंगावरती दगड फेकला गेला होता. खरं बोलतोय की खोटं बोलतोय? मग काय फायदा माझ्या हिंदू बांधवांचा? एकही कोण माईचा लाल नाही इथे जो धर्मासाठी बोलायला आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला. म्हणजे आम्ही फक्त आपसामध्ये भांडतोय, जाती जातीमध्ये भांडतोय. तो आगरी आहे, तो कुणबी आहे, तो शांडव कोळी मराठा, तो मांग आहे, तो मार. आम्ही भांडतोय आणि या भांडणाचा कोणतरी तिसरा फायदा उचलतोय. नका. आज आणि आता तुमच्या प्रत्येक मित्राला मेसेज पाठवा की बाबा रे, माझ्या शब्दातून, माझ्या कार्यातून, माझ्या विचारातून काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो, मोठ्या मनाने मला माफ कर. पण आजपासून आपण हिंदू म्हणून एकजूट होऊया, नाहीतर आपल्या कुटुंबाला हे लोक संपवतील. आणि खरंच ते संपवत आहेत का? हात जोडून प्रार्थना करतोय. वेळ फार कमी आहे, वेळ फार कमी आहे. माझा मोबाईल चेक करावा. 15 मेसेज मी आजच्या दिवसातले दाखवू शकतो. आता इथं बसल्यानंतर सुद्धा एका ताईचा मेसेज आला, दादा माझी मुलगी सकाळी 11:30 वाजता पळून गेलेली आहे. मी कालची वार्ता नाही करत, आता इथे बसलोय, माझा मोबाईल तिकडे. महाराज माझा मोबाईल चेक करावा, त्याच्यामध्ये मेसेज लिहिलाय की दादा माझी मुलगी पळून गेली आहे. म्हणजे दिवसातून 15. तिथं अनुराग भाऊ आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे की किती लोकांसाठी मी संपर्क करत असतो, की रोज मेसेज असतो की दादा असं चाललेलं आहे. विनंती आहे की आता तुम्हाला ह्या गोष्टीतून जागृत व्हावं लागेल. मध्यंतरी माझा एक विषय होता, जो वेअर हाऊस असतो, गोडाऊन असतात, जे कंपन्या असतात, MIDC असतात, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बहिणी कामाला असतात. आणि ह्याच गोष्टीतून तुम्हाला जागृत व्हावं लागेल. मनापासून आभार. बोलायचं खूप काय होतं, पण वेळेचा अभाव आणि अनेक मान्यवर इथे. मी विनंती करेन,
विनंती करेल की आपण सर्वांनी हिंदू म्हणून एकजूट राहावं, जागृत राहावं, सोशल मीडियाचा वापर खूप जास्त करावा. महाराज मी फक्त शेवटचे 2 मिनिटं घेतो. सोशल मीडिया या विषयावरती मला बोलायचं होतं की आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आपण आपली नवीन नवीन गाडी, बंगला, गाडी जे काय वस्तू घेतो सोशल मीडियावरती, स्टेटसवरती, स्टोरीवरती ठेवतो. पण आजपासून एक प्रयत्न करा. गर्व से कहो हम हिंदू है, अभिमान से कहो हम हिंदू है, स्वाभिमान से कहो हम हिंदू है. रोज स्टेटस वरती, सोशल मीडियावरती हिंदू धर्माचा प्रचार करा. जो हिंदुत्वासाठी लढतोय, बोलतोय त्याच्या पोस्ट वरती जाऊन लाईक करा, कमेंट करा. कारण की आता त्यांनी सोशल मीडियाचं एक हत्यार वापरलंय हिंदू धर्माला संपवण्यासाठी. आता हिंदूंनी सुद्धा एकजूट व्हावं लागेल. जय श्रीराम, जय शिवराय, जय लवजी. धन्यवाद सचिनजी गायकवाड साहेब गुरु.